नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेची भूमिका। ही 5 मार्काची टीप शॉर्ट नोट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळा विचारली गेलेली आहे। प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही पडताळून बघितले किंवा एक्झामिनिंग केले किंवा बघितले तर त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन नक्कीच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम आपण जे सोपे क्वेश्चन आहे, ज्याला जास्त रट्टा मारायची गरज नाही किंवा जास्त किचकटमध्ये जाण्याची गरज नाही, ते टॉपिक आपण बघणार आहोत। यापूर्वीही भरपूर व्हिडिओ आपण अपलोड केलेले चॅनलवरती। यापूर्वी कोणता केला, एक पोटातील अल्सर असणाऱ्या आजारामध्ये रुग्णाला आपण कोणता आहार देणार आहे तो एक बघितला, डाएट पेप्टिक अल्सर डाएट तो बघितला। त्यानंतर दमा बघितला, 15 मार्काचा क्वेश्चन। आणि अजून एक क्रॉनिक सिकेडी नेफ्रायटिस, क्रॉनिक नेफ्रायटिस तो पण आजार बघितलेला आहे आपण। तर अशा प्रकारे आपण एक टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करू आणि मेंटल हेल्थचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल, परंतु याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तरच। त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला सुरुवात करूया। रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेच्या भूमिका काय काय असतात हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत। रक्तसंक्रमण म्हणजेच काय, बीटी म्हणजेच ब्लड ट्रान्सफ्युजन। जेव्हा आपण रुग्णाला ब्लड चढवतो यालाच आपण काय म्हणतो, रक्तसंक्रमण करणे। तर याच्यामध्ये आपली भूमिका काय काय, एक परिचारिका, एक नर्स ॲज अ परिचारिका म्हणून किंवा एक स्टाफ नर्स म्हणून तुमची भूमिका काय काय आहे तर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे। आता ज्यांनी हॉस्पिटलमध्ये ड्युटी केलेलं आहे त्यांना तर सांगायचं काम नाही, त्यांना भरपूर माहीत असतं, पण लिहिणार कसं, तर आता लिहिणार तर त्याच्या नोट्स आपण अवेलेबल करून देतो आहे माझ्या चॅनलवरती आणि एकदम सोप्या पद्धतीच्या नोट्स आहे। खूप तुम्ही फक्त एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर 5 मार्क तुमचे कुठेच जाणार नाही, अशा पद्धतीने मी व्हिडिओ किंवा मी तुम्हाला हा टॉपिक एकदम सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। चला सुरुवात करूया। आता ॲन्सर प्रस्ताव आधी पहिले लिहायचं आपलं, कोणताही टॉपिक असू द्या, कोणताही ॲन्सर लिहित असताना सर्वप्रथम काय लिहायचं आहे, प्रस्तावना लिहायची आहे। तर प्रस्तावना म्हणजेच काय, आपण जो टॉपिक एक्सप्लेन करणार आहे किंवा याचं उत्तर लिहिणार आहे त्या टॉपिक म्हणजेच काय हे आपल्या याच्यामध्ये समजून सांगायचं आहे। आता रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। हे टॉपिक काय हे तुम्ही मनात लिहू शकता, कारण ती रुग्णाच्या सुरक्षिततेची खात्री करणारी अंतिम व्यक्ती असते। आता आपण डायरेक्ट काय असतो, डॉक्टर आपल्याला ऑर्डर देतात, आपण डायरेक्ट काय होतो, रुग्णाच्या संपर्कात येतो। त्यामुळे सुरक्षिततेची खात्री करणारी व्यक्ती कोण आहे, आपणच आहो ना। एक नर्स किंवा एक परिचारिका हीच एक अंतिम खात्रीदायक व्यक्ती असते। त्यानंतर नेक्स्ट बघू, परिचारिकेची जबाबदारी रक्त देण्यापूर्वी, रक्त देताना आणि रक्त दिल्यानंतर अशा 3 टप्प्यामध्ये विभागली जाते। आता तुम्ही माणसाला विभागलं कहून असं सविस्तर पण लिहू शकता तुम्ही, रुग्ण आमच्याकडे आला त्याच्यानंतर आम्ही ऑर्डरमध्ये बघितलं, अशा पद्धतीने याच्यामध्ये 3 टप्पे करायची गरज नाही आहे तुम्ही माणसाला, परंतु 3 टप्पे केल्यानंतर मार्क गेन करायला सोपं जातं आणि लिहायला पण सोपं जातं, आपल्याला लक्षात ठेवायला तर खूप सोपं जातं। त्यामुळे मी काय केलेलं आहे, 3 टप्प्यामध्ये याचं डिवाईड केलेलं आहे 3 टप्प्यामध्ये। आता ही प्रस्तावना आली, 3 टप्पे कोणकोणते, प्री ट्रान्सफ्युजन, ट्रान्सफ्युजन आणि पोस्ट ट्रान्सफ्युजन। तर म्हणजे प्री ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त देण्यापूर्वी आपण काय करणार आहे, कन्सर्न घेणार आहे। त्याच्यामध्ये भरपूर दिलेले आहे, सहमती आणि शिक्षण। तर रुग्णाने रक्तदान करण्यासाठी सहमती दिली आहे का हे सुनिश्चित करणे, यांची कन्सर्न घेतली म्हणजे सहमती घेतली आपण। त्यानंतर त्याला सांगायचं त्याबद्दल काय फायदे काय आहे, संभाव्य जोखमी काय आहे, त्यानंतर ही प्रक्रिया कशी होणार आहे आणि याची सर्वांची माहिती काय द्यायची, त्यांना द्यायची, रुग्णाला पण द्यायची, रुग्णाच्या कुटुंबियांना द्यायची, त्यांचे सिग्नेचर घ्यायचे, पेपरवर कंप्लीट करायचे। अशा पद्धतीने सहमती आणि शिक्षण, कन्सर्न अँड एज्युकेशन हे झालं। त्यानंतर मूल्यांकन करणे, तर मूल्यांकन काय करायचे, रुग्णाचे सध्याचे महत्त्वाचे अवयवाचे कार्य व्यवस्थित चालतं आहे का, व्हायटल साईन चांगले आहे का, म्हणजे TPR, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, BP याची नोंद करून घ्यायची। त्यानंतर IV सलाईन योग्यरित्या कार्यरत आहे का याची खात्री करायची, म्हणजेच आपल्या इंट्राकॅथ लावण्याची गरज आहे का ते पण बघायचं आहे, इंट्राकॅथ लावून घ्यायची। त्यानंतर दस्तऐवज पडताळणी, दस्तऐवज म्हणल्यावर आपल्याला काय पेपरवर त्याच्यामध्ये ब्लड युनिट, रक्ताचे तपशील, रुग्णाचे तपशील, रुग्णाचं नाव काय आहे, ID नंबर काय आहे, ब्लड ग्रुप कोणता आहे, एक्सपायरी डेट काय आहे ब्लडची, ते ब्लड आल्यानंतरची 2 परिचारिकांनी एकत्र मिळून पाहावे आणि अजून 2 परिचारिकांनी बघायचं आहे, कारण एकीकडून जर काही चुकून हुकून काही विसरलं तर दुसरीला आपल्याला दिसेल। आणि दोन्ही नंतर सुद्धा आपण जेव्हा फील्डवर काम जे आपल्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी करतो तेव्हा आपण स्टाफ नर्स तर बघतात, इन्चार्ज बघतात, त्यानंतर आपले जे JR असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये बघत असतात। तर त्यांनासुद्धा आपल्याला एकदा बघून डॉक्टरांना पण दाखवून घ्यायचं आहे का आपल्याकडून काही चुकी झाली आहे का नाही। तर अशा पद्धतीने आलं प्री। त्याच्यानंतर तयारी बघा, प्रीमध्येच तयारी कशी करायची, रक्त आदान करण्यासाठी आवश्यक असलेले उपकरण लागणार आहे, तर काय लागणार आहे, IV स्टँड लागणार आहे,
तिला इंट्राकॅप लावलेली पाहिजे, चांगल्या प्रकारची, आऊट झालेली नाही पाहिजे, नॉर्मल सलाईन पाहिजे, त्यानंतर ट्रान्सफ्युजन सेट पाहिजे, BT सेट म्हणजे ब्लड बॅगला तो IV सेट कनेक्ट करू शकतो का ना आपण, नाही त्याला BT सेट असतो, तो BT सेट लावायचा, तयार करून ठेवायचं. आणि सलाईन त्या सगळं हे सर्व साहित्य, ट्रे वगैरे सर्व तयार करून ठेवायचे. ही झाली आपली प्री ट्रान्सफ्युजन. आता ड्युरिंग ट्रान्सफ्युजन म्हणजेच काय, आपण जेव्हा रुग्णाला कनेक्ट करून देतो BT म्हणजे ब्लड बॅग, तर निगराणी राहू द्यायची, आपल्याला निरीक्षण करत राहायचे. रुग्ण काय करतो, रक्त आदान सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनटामध्ये रुग्णाजवळ थांबवून बारकाईने निरीक्षण करायचे. म्हणजे जवळपास 10 ते 15 मिनटं आपल्याला रुग्णाजवळ थांबायचे. BT सेट व्यवस्थित, BT जाती व्यवस्थित, ब्लड व्यवस्थित जाते का ते बारकाईने निरीक्षण करायचं. त्यानंतर त्यांना काही त्रास होतो आहे का, अंगावरती काही पुरळ वगैरे येत आहे का, किंवा रिॲक्शन वगैरे येत आहे का काही, तर बघायचे. कारण बहुतेक गंभीर प्रक्रिया याच काळात होतात, म्हणजे पहिल्या 15 मिनटात. त्याला चुकीचं ब्लड गेलं किंवा काही पण झालं, आपल्याकडून काही थोडी जर चुकी झाली तर त्या पहिल्या 15 मिनटामध्ये त्याला जे व्हायचं ते होणार असतं. त्यानंतर थोडं रिलॅक्स होऊन जायचं. महत्त्वाच्या लक्षणांची नोंद ठेवणे. महत्त्वाचे निरीक्षण कोण होते, प्रत्येक 15 मिनिटांनी, दर तासाला किंवा शेवटी आधान पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे BT सेट पूर्ण झाल्यानंतर रुग्णाचे महत्त्वाचे अवयव कार्य तपासणे आणि नोंद करणे. व्यवस्थित चालू आहे का TPR, त्याला आपल्याला कंटिन्यू त्याला निगराणीत ठेवायचं आहे आणि त्याची नोंद करत राहायची. गुंतागुंत व्यवस्थापन. आता जर गुंतागुंत झालीच, जर रुग्णाला कोणतीही प्रक्रिया किंवा थंडी वाजणे, पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब रक्त देणे थांबवायचे, रक्त बीटिंग स्टॉप करायचे, डिस्कनेक्ट करून डॉक्टरांना कळवायचे. सूचनांनुसार पुढील उपचार देणे. म्हणजे डॉक्टरची जशी सूचना आली, जशी ऑर्डर डॉक्टरने टाकली त्या पद्धतीने आपल्याला त्याला उपचार करायचे. झालं. तर आता प्री ट्रान्सफ्युजन झालं, ड्युरिंग ट्रान्सफ्युजन झालं, आता पोस्ट ट्रान्सफ्युजन म्हणजे जेव्हा आपलं BT संपल्यानंतर किंवा ब्लड लावून झाल्यानंतर आता रुग्णाचं काय करायचं आहे, दस्तावेजीकरण म्हणजे आदान पूर्ण झाल्याची वेळ टाकायची, एकूण दिलेले रक्ताचे प्रमाण टाकायचे, रुग्णाची स्थिती टाकायची आणि या सर्वांची अचूक नोंद ठेवायची आहे. त्यानंतर उपकरणे आणि नमुने. वापरलेली रक्तबॅग म्हणजे रक्तपिशवी, संच, योग्य जैव धोका विल्हेवाट लावण्यासाठी पुरवणे. म्हणजेच आपल्याला त्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं व्यवस्थित आणि त्याची विल्हेवाट करायची. प्रयोगशाळेच्या रचनेनुसार पुढील कार्यवाही करावी. परिचारिकेची भूमिका केवळ यांत्रिक नसून रुग्णाला भावनिक आधार देणारी आहे, सुरक्षितता सुनिश्चित करणारी आहे. तर अशा पद्धतीने आपली भूमिका आहे एक स्टाफ नर्सची. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून यानंतर मी कधीही व्हिडिओ पाठवला तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि असाच अभ्यास करा, पेपर खूप जवळ आलेले आहे, थोडाच वेळ तुम्हाला अभ्यासाला. तर आपण आता नेक्स्ट टाईम मेंटल हेल्थ नर्सिंगचं व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.